नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। कृपया फक्त चालण्यावरती अवलंबून राहू नका। ही सवय हळूहळू तुमचे गुडघे कमकुवत करत आहे आणि शरीरामध्ये अंतर्गत कमकुवतपणा सुद्धा निर्माण करू शकते। आज मी तुमच्यासोबत 5 सोपे आणि प्रभावी व्यायाम शेअर करेन जे तुमचं आरोग्य मजबूत करतील, शिवाय 120 वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगण्यास देखील मदत करतील। जर तुमचं वय 60, 70 किंवा 80 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही फक्त मॉर्निंग वॉकला जात असाल आणि त्यावरतीच अवलंबून असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। चालण्यासारखी सवय बदलून तुम्ही तुमचं वृद्धापकाळ आणखी निरोगी कसा बनवू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे। हो, चालणं ही चांगली सवय आहे, पण तुम्ही फक्त हाच व्यायाम करू शकत नाही। वृद्धापकाळामध्ये ते तुमच्या गुडघ्यांवरती दबाव आणू शकतं, ज्यामुळे वेदना होतात आणि चालण्यास त्रास होतो। एक रुग्ण आहेत आणि त्यांचं नाव आहे संतोष। 72 वर्षांचे निवृत्त सरकारी अधिकारी ते होते। दररोज ते 5 किलोमीटर चालायला जायचे, पण हळूहळू त्यांचे गुडघे इतके कमकुवत झाले की त्यांच्या नातवंडांनाही ते मांडीवर घेऊ शकत नव्हते। त्यांची मुलगी जेव्हा डॉक्टरांना भेटली, त्यांनी सांगितलं की आता बाबा मंदिराच्या पायऱ्या चढूही शकत नाही। हे ऐकून डॉक्टरांना खूप वाईट वाटलं आणि तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला असा त्रास सहन करावा लागू नये, त्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितली, तुम्ही सर्वच आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि तुमचं आरोग्य ही आमची सर्वात मोठी चिंता आहे। एम्स 2025च्या अहवालानुसार चालण्यामुळे 75% वृद्धांमध्ये गुडघ्यांवरती 40% जास्त ताण येतो, ज्यामुळे सांधेदुखी आणि हृदयरोगाचा त्रास उद्भवू शकतो। WHO 2025च्या अहवालामध्ये असंही म्हटलं आहे की आरोग्य व्यायाम वृद्धांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो, पण काळजी करण्याची गरज नाही। आज मी चालण्याव्यतिरिक्त तुम्ही करू शकता असे 5 सोपे आणि प्रभावी व्यायाम शेअर करेन। हे तुमचे आयुष्य वाढवतील, तुमची ऊर्जा वाढवतील आणि तुम्हाला 90 वर्षांच्या वयातही तरुण वाटेल। एका रुग्णाने यापैकी फक्त एक व्यायाम सुरू केलेला आहे आणि 7 दिवसांमध्ये ते म्हणाले, आता मी माझ्या नातवासोबत जत्रेत न थकता फिरू शकतो। तुम्हाला तो व्यायाम कसा काय करायचा, नक्की काय होता हे जाणून घ्यायचं आहे का? मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हे रहस्य नक्की शेअर करेन। जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तुमच्या जुन्या सवयी देखील सवयींमध्ये अडकलेले आढळू शकता। व्हिडिओच्या शेवटी मी 3 आयुर्वेदिक सवयी देखील शेअर करेन ज्या तुमचं आरोग्य आणखी सुधारतील। तर तुम्ही तुमची चालण्याची सवय बदलण्यास आणि तुमचं जीवन नवीन ऊर्जेने भरण्यास तयार आहात का? जर तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारायचं असेल तर खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये हो लिहायला विसरू नका। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते मला नक्की कळवा। मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमच्या प्रतिसादाची मी वाट बघत असते। जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ सर्वात अगोदर बघू शकता। पहिला व्यायाम तुम्हाला आश्चर्यचकित करेल, तो नक्की करून बघा। या व्यायामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या तरी एकटं चालणं पुरेसं का नाही हे समजून घेऊया। मंडळी, चालणं ही एक चांगली सवय आहे, परंतु त्यावर पूर्णपणे अवलंबून राहिल्याने तुमच्या गुडघ्यांवर आणि सांध्यांवरती जास्त दाब येऊ शकतो। यामुळे थकवा आणि वेदना होऊ शकतात। तुम्हाला तुमच्या नातवंडांसह मंदिरामध्ये जाण्याची इच्छा आहे, तुम्ही मित्रांसोबत बसून गप्पा मारू शकता किंवा घरी आनंदाने उत्सवांमध्ये सहभागी होऊ शकता, पण गुडघेदुखी आणि शरीराचे कमकुवतपणा तुम्हाला थांबवतो। तुम्हाला प्रश्न पडतो, मी पुन्हा कधी माझ्या गावच्या जत्रेत जाऊ शकेन का किंवा माझ्या नातवंडांसोबत धावू शकेन का? आम्हाला तुमची चिंता समजते, कारण माझ्यासाठी तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही तर एक कुटुंबाचा आणि समाजाचा भाग आहात। टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्सच्या 2025च्या अभ्यासानुसार एकटं चालल्याने वृद्धांचे गुडघे 50% पर्यंत कमकुवत होऊ शकतात आणि हृदयरोगाचा धोका सुद्धा वाढू शकतो। आयुर्वेद म्हणतो की शरीर हे एक मंदिर आहे आणि आरोग्य व्यायाम या मंदिराला हानी पोहोचवू शकतो। चला जाणून घेऊया चालण्याव्यतिरिक्त तुमचं तरुण आरोग्य पुनर्संचयित करणारे 5 व्यायाम कोणते आहे। व्यायाम 1 पहिला जो आहे तो म्हणजे बसून पाय वर करणं। हा व्यायाम तुम्ही खुर्चीवरती बसून सहज करू शकता। यामुळे गुडघ्यांवर कोणताही दबाव येत नाही, परंतु पायांचे स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारतं। हार्वर्ड हेल्थ 2025 मधील एका अभ्यासानुसार या व्यायामामुळे गुडघ्यांची ताकद 50% पर्यंत वाढते आणि हृदयरोगाचा धोका 30% कमी होतो। एका रुग्णापैकी 68 वर्षीय निवृत्त
शांतारामजी यांना गुडघेदुखीचा त्रास होत असे आणि ते नेहमी थकलेले असायचे. जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा फक्त 7 दिवसांमध्ये ते म्हणाले की आता मी थकल्याशिवाय माझ्या शेतामध्ये फिरू शकतो. आयुर्वेदानुसार हा व्यायाम वातदोष संतुलित करतो, जो थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करतो. ते कसं करावं तर बघा, मजबूत खुर्चीवरती सरळ बसायचं आहे, एक पाय सरळ वर उचलायचा आहे आणि प्रत्येक पायाने 10 वेळा हे करायचं आहे. वर उचलायचा, खाली घ्यायचा. ते कधी करायचं? सकाळी 10 मिनिटे. खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्हाला गुडघ्याची गंभीर समस्या असेल किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. फायदे काय आहे? तुमचे गुडघे जे आहेत ते मजबूत करतं, ऊर्जा वाढवतं आणि तुम्हाला जास्त काळ सक्रिय राहण्यास सुद्धा अनुमती देतं. जर तुम्ही आजपासून हा व्यायाम सुरू करणार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये हो लिहा. तसेच तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात ते मला नक्की कळवा. जर तुम्ही आधीच केला नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. दुसरा व्यायाम आहे तो म्हणजे वॉल पुशअप्स. मंडळी, दुसरा व्यायाम म्हणजे वॉल पुशअप्स. तुम्ही भिंतीवर उभे राहून हा व्यायाम करू शकता. यामुळे तुमच्या गुडघ्यांवर कोणताही दबाव येत नाही, तथापि ते तुमच्या शरीराच्या वरच्या भागाला बळकटी देतं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डेली हेल्थ पोस्ट 2025 मधील एका अभ्यासानुसार या व्यायामामुळे 45% ऊर्जा वाढते आणि थकवा आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. 75 वर्षीय रुग्ण आहे सरोजिनी घरगुती मदतनीस म्हणून काम करत होत्या. चालण्यामुळे त्यांची पाठ आणि गुडघ्यांमध्ये वेदना होत होत्या. जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा 7 दिवसांमध्ये त्या म्हणाल्या की आता मला थकल्यासारखं वाटत नाही, घरातील सर्व कामे मी करू शकते. आयुर्वेदानुसार हा व्यायाम पित्तदोष संतुलित करतो, जो ऊर्जा आणि शक्ती वाढवण्यास मदत करतो. ते कसं करावं? भिंतीसमोर उभं राहा, तुमचे हात भिंतीवरती ठेवा, तुमचं शरीर हळूहळू भिंतीकडे वाकवा आणि नंतर ते सरळ मागे घेऊन जा. 10 वेळा याची पुनरावृत्ती करा. ते कधी करावं तर संध्याकाळी 5 मिनिटे करा. खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. फायदे काय आहे? शरीराचा वरचा भाग मजबूत होतो, थकवा कमी होतो आणि तुम्ही जास्त काळ सक्रिय राहू शकता. तिसरा व्यायाम म्हणजे टाचांना फिरवणं. तुम्ही बसून किंवा झोपून हा व्यायाम करू शकता. यामुळे घोटे मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि थकवा दूर होतो. आयुर्वेदिक मजकूर 2025 नुसार हा व्यायाम कफ दोष कमी करतो आणि अशक्तपणा आणि हृदयाच्या समस्या कमी करण्यास सुद्धा मदत करतो. एक रुग्ण आहे, त्यांचं नाव आहे अरुणजी आणि ते आहेत 71 वर्षीय निवृत्त शिक्षक. त्यांच्या घोट्यांमध्ये सूज येत असे. जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा 7 दिवसांमध्ये ते म्हणाले की मी आता वेदनांशिवाय मित्रांना भेटू शकतो. आता ते कसं करायचं आहे? खुर्चीवरती सरळ बसायचं आहे, एक पाय समोर घ्यायचा आहे आणि टाचा घड्याळाच्या दिशेने 10 वेळा फिरवायचा आहे. नंतर तो घड्याळाच्या उलट दिशेने 10 वेळा फिरवा. दुसऱ्या पायानेही असंच करा. कधी करायचं? रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे आधी. खबरदारी काय घ्यायची? जर तुमच्या घोट्याला दुखापत झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. फायदे काय आहे या व्यायामाचे? तर घोटे मजबूत होतात, ऊर्जा वाढवतात आणि चालणं सोपं करतात. जर तुम्हाला हा व्यायाम करायचा असेल तर तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये होय लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला नक्की सांगा. चौथा व्यायाम आहे हातांचं वर्तुळ. म्हणजे काय? तुम्ही उभे राहून किंवा बसून हा व्यायाम करू शकता. यामुळे खांदे आणि हात मजबूत होतात, थकवा कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारतं. एम्स 2025च्या अभ्यासानुसार या व्यायामामुळे ऊर्जा 50% वाढते आणि थकवा आणि हृदयरोगाचा धोका 40% कमी होतो. एक रुग्ण आहेत आणि त्या निवृत्त अंगणवाडी सेविका आहेत, राधाताई. चालण्यामुळे त्यांचे हातपाय कमकुवत झालेले होते. जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा 7 दिवसांमध्ये त्या म्हणाल्या की मी आता माझ्या नातवाला सहज उचलू शकते. आयुर्वेदानुसार हा व्यायाम वात आणि पित्त दोषांचे संतुलन साधतो, ज्यामुळे शक्ती आणि ऊर्जा वाढते. ते कसं करावं? तुमचे हात खांद्याच्या उंचीवरती वाढवायचे आहे, लहान वर्तुळ करायचं आहे आणि 10 पुढे 10 मागे अशा पद्धतीने हा व्यायाम करायचा आहे. कधी करायचा? तर दुपारी 5 मिनिटे. खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्हाला खांदे दुखत असतील तर हळूहळू सुरुवात करा. फायदे काय आहे? खांदे आणि हात मजबूत करतं, अशक्तपणा दूर करतं आणि तुम्ही जास्त काळ सक्रिय राहू शकता. 5वा जो व्यायाम आहे तो म्हणजे संतुलन साधायचं आहे. तुम्ही खुर्चीच्या आधाराने एका पायावरती उभे राहून हा व्यायाम करू शकता. यामुळे तुमचं संतुलन सुधारतं, थकवा कमी होतो आणि हृदयाचं आरोग्य सुद्धा सुधारतं. हार्वर्ड हेल्थ 2025च्या अभ्यासानुसार हा व्यायाम 50% संतुलन सुधारतो आणि पडण्याचा आणि हृदयरोगाचा धोका 40% कमी करतो.
एक आहेत मदनजी, ज्यांचं 80 वर्षाचे ते निवृत्त दुकानदार होते. चालण्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलं होतं आणि त्यांना पडण्याची भीती वाटत होती. जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा 7 दिवसांमध्ये ते म्हणाले, डॉक्टर मी आता काठीशिवाय घराभोवती फिरू शकतो. आयुर्वेदानुसार हा व्यायाम कफदोष कमी करतो, जो दीर्घायुष्याचे रहस्य आहे. ते कसं करावं? मजबूत खुर्ची धरा, एका पायावरती 10 सेकंद उभे राहा, नंतर दुसऱ्या पायावरती स्विच करा. प्रत्येक पायाने 5-5 वेळा पुनरावृत्ती करा. ते कधी करावं? जागे होताच 5 मिनिटं हे करायचं आहे. खबरदारी काय घ्यायची आहे? चक्कर येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. फायदे काय आहेत याचे? सुधारित संतुलन, वाढलेली ऊर्जा आणि तुम्ही आत्मविश्वासाने चालू शकता. चालण्यासोबतच हे 5 व्यायाम, पहिलं बसून पाय वर करणं, दुसरं भिंतीवरती पुशअप्स करणं, तिसरं टाचांना फिरवणं, चौथं म्हणजे हाताचे वर्तुळ आणि 5वं म्हणजे संतुलन. ते तुमच्या आरोग्याला नवीन ऊर्जा आणि ताकद देतील. एम्स 2025च्या नुसार योग्य व्यायामामुळे वृद्धांमध्ये गुडघेदुखी, थकवा आणि हृदयरोगाचा धोका 50% पर्यंत कमी होऊ शकतो. 3 आयुर्वेदिक सवयी आहे. पहिली म्हणजे सूर्यनमस्कार. दररोज सकाळी 5 मिनिटे उन्हामध्ये घालवा, त्यामुळे ऊर्जा वाढेल. दुसरं म्हणजे हळदीचं दूध. झोपण्यापूर्वी 1 ग्लास दूध प्या हळदीचं, त्यामुळे तुमचे सांधे मजबूत होतील. तिसरं म्हणजे ध्यान. दररोज 10 मिनिटे खोल श्वास घ्या, त्यामुळे थकवा दूर होईल. काय करायचं आहे? हे 5 तुमच्या व्यायाम जे आहे ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये व्यायामाचा समावेश करा. आयुर्वेदिक सवयींचा अवलंब करा आणि तुमचं आरोग्य सुधारा आणि तुमच्या कुटुंबासोबत आनंद वाटा. खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठला व्यायाम प्रथम सुरू करू इच्छिता ते मला नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा सांगा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.